बघूयात पुढची बातमी। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये 4 महिन्यांपासून धूळ खात झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झालंय। यावेळेला मनसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये काहीसा वादही बघायला मिळाला। कोपरखैरणे इथे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले होते। त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती देखील मिळाली आणि त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यांदेखत या पुतळ्याचं अनावरण केलं। या कृत्यासाठी माझ्यावरती कारवाई होत असेल तर ही माझ्या आयुष्यामधली पहिली केस होणार आहे। मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस संघावरती घेऊ असा पवित्रा अमित ठाकरेंनी घेतला। आणि कोपरखैरण्याला शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झाला आहे। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।